शरद पवारांची तब्येत स्थिर, पुण्याच्या रुबी रुग्णालयातल्या डॉक्टरांची माहिती। महायुती सुसाट, मविया डब्यात। जिल्हा परिषद निवडणुकीचे लागले निकाल। निकालाचा राज्यभर जल्लोष, अनेक ठिकाणी निघाल्या मिरवणुका, विजयी उमेदवारांनी उधळला गुलाल। नेत्यांची पोरं आणि नातलग जिंकले, ठिकठिकाणी घराणेशाहीलाच लोकांनी केलं मतदान। चंद्रपुरामध्ये काँग्रेसचाच महापौर होणार, वडेट्टीवार धानोरकर वादावर अखेर पडला पडदा। वरपुडकरांना लोकांनी आसमान दाखवलं, परभणीमध्ये माजी मंत्र्याची घराणेशाही मतदारांनी संपवली। वैभववाडी नगरपंचायत समितीवर भाजपचं निर्विवाद वर्चस्व, नितेश राणेंच्या प्रयत्नांनी एकहाती सत्ता। धाराशिव जिल्ह्यामध्ये पुतण्याचा काकाला दे धक्का, तानाजी सावंतांच्या उमेदवाराला धूळ चारत धनंजय सावंतांच्या गटाची बाजी। मुंबई महानगरपालिकेत तिजोरीच्या किल्ल्या भाजपाकडे, भाजपा ठेवणार स्थायी आणि शिक्षण समिती। डीएमसीमध्ये सुधार समिती शिवसेनेला, सत्तेत महत्वाच्या समित्यांमध्ये शिंदेंचा मान राखला जाईल असा प्रयत्न। मुंबई महापालिकेची पहिली महासभा 16 फेब्रुवारीला, विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याची निवड होणार। पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषा नागपुरे तर आठवले गटाचे परशुराम वाडेकर उपमहापौर, निवडणूक झाली बिनविरोध। मुनगंटीवार आणि धानोरकर एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं अनेकांच्या भोया उंचावल्या। सोलापुरात स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम सह गाडी घेऊन जाणं पडलं महागात, गाडी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल। ठाकरे उगाचच धाडस करणार नाहीत, उदय सामंत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची विधान परिषदेची मुदत लवकरच संपणार।